साहेबराव तुपे यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया आपली रचना सादर करावी. माझ्या रचनेचं नाव आहे बाकी सारं आलबेल आहे. राज्य उंदरांचं असलं तरी डोंगर अजून शाबूत आहे. काही पहाड गायब झालेत, बाकी सारं आलबेल आहे. थंड झालेत निखारेही, काळजी करण्याजोगं काही नाही. आग लागलीच कुठे तर विझवण्याची तजवीज आहे. धुमसतात जंगलं कधी कधी, त्यांना समज द्यायची आहे. धुमसतात जंगलं कधी कधी, त्यांना समज द्यायची आहे. बोडक्या झालेल्या डोंगरावरून सैर त्यांची करायची आहे. उंदीर गणेशाचं वाहन झाल्यापासून त्यांच्या वाटेला कुणी जात नाही. सुळसुळाट कितीही झाला तरी दखल कुणी घेत नाही. कारस्थाने करतात कुणी, ही निव्वळ अफवा आहे. सारा बंदोबस्त आपसूक होतो, म्हणून सारं आलबेल आहे, म्हणून सारं आलबेल आहे. धन्यवाद. आपला सन्मान स्वीकारायचा आहे आणि आपल्या भाषेत सारं आलबेल आहे, तर ते सारं आलबेल असावं अशी प्रार्थना आपण मनोमन करूया आणि सरांना शुभेच्छा देऊया. यानंतर मी आमंत्रित करेल, ज्यांचा उल्लेख इथे आत्ता मी केला होता, प्राध्यापक डॉक्टर स.वी. जोशी सर. योगायोगाने सरांची पावलं इथे लागलेली आहेत आपल्या या कार्यक्रमासाठी, तर त्यांना आपण त्यांची कविता ऐकून त्याचा आस्वाद घेऊया. सरांना विनंती आहे की आपण आपली कविता सादर करावी. हा जुलै महिना आहे. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. कारण 10 जुलै 97 साली मला माझा PhD भागा ग्रेसफरच्या इथेच झाला होता, याच हॉलमध्ये. आणि मी पलीकडे मराठी डिपार्टमेंटला MPhil करत होतो. त्यामुळे आज भोसले सरांनी खूप चांगली संधी साधली. आणि मी संधी साधून असलो तरी बलवमी सर फार जीवाचा मित्र पण डिपार्टमेंटचं इथं बसलेला आहे. आलो आज त्यासाठी, कारण पलीकडे साहित्य परिषदेचं वर्कशॉप चालू होतं, ते संपलं आणि RSS सुरू झालं म्हणून मी इकडे आलो. कविता आहे. वातावरण राज्यभोवताचं खूप वेगळं आहे आत्ताचं, आणि म्हणून त्याला सूट होणारी कविताच मला निवडावी लागली दुर्दैवानं. हा फुलांचा कोपरा तिच्या पावलांनी पार केला. हा फुलांचा कोपरा तिच्या पावलांनी पार केला. आज कोणी काळजावरी तो गुलाबी वार केला. हा फुलांचा कोपरा तिच्या पावलांनी पार केला. आज कोणी काळजावरी तो गुलाबी वार केला. निशिगंधाचे रान माझे फुले पांढरी लागली. निशिगंधाचे रान माझे फुले पांढरी लागली. अशी अचानक आलीस आणिक हवी तशी तू मला वागली. वळून पाहता वाटले की का मला तू यार केला. वळून पाहता वाटले की का तू मला यार केला. आज कोणी काळजावरी तो गुलाबी वार केला. मखमली मन शांत पाणी ढवळिले का सांग राणी. मखमली मन शांत पाणी ढवळिले का सांग राणी. फुलवशील का कुशीत तुझ्या वेदनांची चार गाणे. मखमली मन शांत पाणी ढवळिले का सांग राणी. फुलवशील का कुशीत तुझ्या वेदनांची चार गाणी. घे अशी मज सावलीला खूप उन्हाचा मार केला. घे अशी मज सावलीला खूप उन्हाचा मार केला. आज कोणी काळजावरी तो गुलाबी वार केला. ए तशी बाहूत माझ्या नको मिठीना नको सोडवू. ये तशी बाहूत माझ्या नको मिठीना सोडवू.
कालिंदीच्या तटी जुळले जे नाते मिळून जोडवू, नाही पैंजण बासरीना गजब तेव्हा फार झाला. राजभाऊ शिरोडचं सांगत नाही मी. नाही पैंजण बासरीना गजब तेव्हा फार केला, आज कोणी काळजावरी तो गुलाबी वार केला. हा फुलांचा कोपरा तिच्या पावलांनी पार केला, आज कोणी काळजावरी तो गुलाबी वार केला. मला अचानक निमंत्रण दिलं गेलं, मी अचानक आलो आणि अचानक माझी कविता सादर केली. याबद्दल मी वाचक पीठचा मनापासून आभारी आहे, कारण मी त्या कुटुंबाचा एक सदस्य आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आपला सत्कार सन्मान स्वीकारायचा आहे. खूप सुंदर गझल आपण सादर केलीत. खरं तर एवढंच म्हणेन की रोज म्हणते विचारीन तुला जाब साऱ्या जखमांचा, रोज म्हणते विचारीन तुला जाब साऱ्या जखमांचा, तू भेटल्यावर प्रश्न पडतो परत उद्या भेटण्याचा, तू भेटण्यावर प्रश्न पडतो परत उद्या भेटण्याचा. हा फुलांचा वार आपल्याला मुबारक असो. धन्यवाद सर. आणि यानंतर आमंत्रित करेल मी आजचे प्रमुख अतिथी आदरणीय जडे सर यांना. आपल्याला विनंती आहे की आपण आपली रचना आमच्यासमोर ठेवावी. आदरणीय प्रकाश जडे साहेब. नमस्कार. या ठिकाणी वाचक व्यासपीठाने आयोजित केलेल्या या कवी संमेलनाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली, याबद्दल प्रथम वाचक व्यासपीठाचे मी आभार मानतो. आभार मानण्यापूर्वी मला एक सांगावं वाटतं असं की आजच्या काळाची गरज आहे, वाचक व्यासपीठ हे आजच्या काळाची खरी गरज आहे. सकाळी आपली अशी चर्चा झाली की कविता लिहिणारे उदंड आहेत, पण कविता वाचणारं कोण आहे हा एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून मी एक छोटीशी कविता सादर करतो की कविता वाचली पाहिजे आणि ती वाचण्यासाठी तिची सवय आपल्याला झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून एक छोटी कविता मी आपल्यासमोर सादर करत आहे. पचत नसेल कविता तरी, पचत नसेल कविता तरी, कवितेची चव पुन्हा पुन्हा चाखत जा. पचत नसेल कविता तरी, कवितेची चव पुन्हा पुन्हा चाखत जा. न पचणारी भजी खातोस ना आवडीने तसा, न पचणारी भजी खातोस ना आवडीने तसा, थोडी चवीने रुची खुसखुची जिभेवर खेळवत जा. कविता पचवणारं औषध नाही रे माझ्याजवळ, कविता पचवणारं औषध नाही रे माझ्याजवळ. एक एक ओळ ओठाने उचलून जिभेवर तुझ्या तब्येतीने घोळव, एक एक ओळ ओठाने उचलून जिभेवर तुझ्या तब्येतीने घोळव. पापणी बंद कर डोळे उघडून, पापणी बंद कर डोळे उघडून, तुझी जीभ कवितेला फितूर होईल तुझ्या न कळत, तुझी जीभ कवितेला फितूर होईल तुझ्या न कळत. जगतो आपण कशासाठी, जगतो आपण कशासाठी कळतच नाही कितीदा तरी. शेवटी आयुष्याचा अर्थ कळू लागतो कवितेसारखा, आयुष्याचा अर्थ कळू लागतो कवितेसारखा. नमस्कार. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. यानंतर आज सकाळी वैद्य सरांच्या कविता संग्रहावर ज्यांनी अगदी प्रभावीपणे त्यांची आत्मनिरीक्षणं नोंदवली असे किरण भावसार सर यांना मी आमंत्रित करतो. त्यांनी आपली एक रचना सादर करावी. पावसाचं वातावरण आहे. कवितेचं नाव आहे सरी. एग एग सरी म्हणत, एग एग सरी म्हणत, सरींना दूरच सारीत राहिले. डोळा दाटल्या सरींनाच मडक्यामध्ये भरीत राहिले. सर आली धावून तरी मडके माझे वाहिले नाही. सर आली धावून तरी
मडके माझे वाहिले नाही, कसे कुणी घडवले सांगू, मडके मडके राहिले नाही. आता वादळ वाऱ्यात खुशाल, आता वादळ वाऱ्यात खुशाल, मडके माझे सोडून देते, सर आलीच धावून तर ती मलाच वाहून नेते. पावसाच्या सरी अशा आयुष्यावर झडून गेल्या, पावसाच्या सरी अशा आयुष्यावर झडून गेल्या, आठवांच्या पागोळ्यांनी नावा माझ्या बुडून गेल्या, आठवांच्या पागोळ्यांनी नावा माझ्या बुडून गेल्या. धन्यवाद. खूप सुंदर रचना. पाऊस प्रत्येकाचा वेगळा असतो आणि प्रत्येकाला वेगळा अनुभव देऊन जातो. आपला अनुभव निश्चितच या पावसाप्रती आपण आपल्या शब्दातून व्यक्त केलात. पुनश्च एक वार धन्यवाद आपले. खूप सुंदर. यानंतर मी आमंत्रित करेल माननीय धर्मवीर पाटील यांना. धर्मवीर पाटील आपली रचना घेऊन आपल्या समोर येत आहेत. थोडंसं उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माझी कविता सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे दुःखाने माणूस संपत नाही. दुःखाचे गाणे गावे असे दुःख देहावरून ओसंडून वाहत असताना दाटून आलेले कड गिळून तोंड देत राहावे. भुंकणाऱ्या संकटांची दोन हात करत पावला पावलांवर वाढून ठेवलेल्या वाद